1,80,503 महिला रोल का सर आजपासून लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्याचा तो मिळणार आहे। खरं तर आचारसंहितेच्या दरम्यान हा संपूर्ण जी योजना आहे ती थांबलेली होती, परंतु आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा डिसेंबरचा हप्ता मिळतो। ही योजना कधीच थांबलेली नव्हती। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही बंधनं असतात। महाराष्ट्रातील तमाम माय माऊलींनी जे काय महायुतीला प्रचंड अशा पैसा अभूतपूर्व यश प्राप्त करून दिलं, त्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणाने सुरू ठेवण्याचं नियोजन आमच्या सर्वांच्याकडे होतंच। त्याच्यातच आज डिसेंबर महिन्यातील जे काही वितरण करायचं होतं त्याची राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे। हे सरकार वचनबद्धतेचं सरकार आहे। जनतेच्या अधिक व्यापक कामाला कशा पद्धतीने प्राधान्य देता येईल त्याच गोष्टीवरती आमच्या सर्वांचा भर त्या ठिकाणी राहणार। सर लाडकी बहीण योजना खरं तर तुमची मुलगी आदिती तटकरे जी कॅबिनेट मंत्री झाले त्यांच्या खात्यातून पुन्हा एकदा महिलांना हा सगळा लाभ मिळणार आहे। एक बाप म्हणून किती अभिमानाची गोष्ट आहे। नक्कीच अभिमान लेखीचा तर आहेच, कारण ही योजना सफल करण्यामध्ये यशस्वी करण्यामध्ये आदिती आणि तिचा सर्व त्या विभागांतील सचिव आणि ते शेवटच्या स्तरावरती काम करणाऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका असतील, त्या भगिनींच्यापर्यंत सर्वांचं सामुदायिक यश आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने राबवण्यामध्ये यश मिळालं। मला विश्वास आहे की देवेंद्रच्या नेतृत्वाखाली, दादा एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या योजनेची व्यापकता अधिक निश्चितपणाने सफलतेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल। उद्या एनडीएची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत होते। सर्व जे प्रमुख आहेत एनडीएचे त्यांना निमंत्रित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उद्याच्या बैठकीसाठी कोण जाणार नाही, राष्ट्रीय पातळीवरच्या बैठकीचं कदाचित दादांकडे किंवा प्रतिभांकडे माहिती असेल, आणि जर काय त्या पद्धतीची माहिती असेल तर नक्कीच कोणतरी त्या ठिकाणी उपस्थित राहील। सध्या बीडवरून प्रचंड प्रमाणामध्ये टीका सुरू आहे। बीडचा बिहार झाला, गँगचा उपवास सारखी परिस्थिती आहे, अशा पद्धतीच्या टीका होत आहेत। ते 1300पेक्षा जास्त लायसन्स बीड जिल्ह्यात दिले आणि त्यामुळे टीका होते मंत्र्यांवर। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये आश्वस्त केलं आणि अजितदादांनी सुद्धा बीड आणि परभणीला भेट देऊन स्पष्टपणाची भूमिका घेतली। न्यायालयीन चौकशी SITच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी होते आहे। चौकशी सखोलपणाने व्हावी, पारदर्शी व्हावी, आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जावी, ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। चौकशीतून तथ्य लवकरात लवकर बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे। निवडणुका झाल्यात, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा रोडमॅप कसा असणार आहे, कशा पद्धतीने आता तयारी सुरू झाली? त्या रोडमॅपची सुरुवात आता आम्ही तयारी करतो। 2 दिवशीचं राज्यस्तरीय शिबिर आम्ही लवकरच नियोजित करतो आहोत। अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्या निवडणुका असतील, बूथ स्तरापासून ते अगदी राज्य पातळीपर्यंत सुद्धा पक्षाचं संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीतून पुढच्या कालावधीमध्ये अधिक नियोजन पद्धतीने काम त्या ठिकाणी उभं केलं जाईल। आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश नजरेसमोर ठेवत पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीतून यशस्वी होईल। आम्ही रोडमॅप नक्कीच तयार करणार आहोत, आणि पक्षाचं ज्या वेळेला हे 2 दिवसीय शिबिर होईल त्यावेळेला हे संबंध रोडमॅप हा अंमलबजावणीसहित आम्ही माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर ठेवून याच 2025पासून सभासद नोंदणीची सुद्धा प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। एका बाजूला सभासद नोंदणी प्रभावीपणाने बूथ लेवलपासून ते राज्य पातळीवरती सर्व स्तरावरचं पक्षाचं संघटन हे मजबूत करण्याच्या प्रक्रियेला अधिक प्राधान्य दिलं जाणार। छगन भुजबळाचा एक सध्या विषय आहे, देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली, तर आता आपण देखील म्हणजे समीर भुजबळांच्या संपर्कात आहे असं देखील एक समोर आलं, म्हणजे काय पुढं झालं? भुजबळ साहेब नाराज झाले? समीर भुजबळांशी या विषयावरती एकदा बोललेलो होतो। भुजबळ साहेब माझ्या माहितीप्रमाणे बाहेर गेलेले आहेत, ते आल्याच्यानंतर या विषयावरती चर्चा जरूर त्यांच्यासोबत होईल। परंतु सर ह्याच्यामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।